आपल्या शेजारील बांगलादेशातील हिंदूंवर एकेकाळी किती अत्याचार व्हायचे हे आपण सर्वांनी पाहिले आहे। आपला सहिष्णू हिंदू बांधव तिथे रोज मारला जात असे। तिथल्या हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं। आपला कुणी वाली नाही अशा विचारात हरवून त्यांचं जगणं नरकमय झालं होतं। अशा हतबल झालेल्या हिंदू बांधवात सुरक्षेची भावना निर्माण केली। त्यांच्या मनात एकोप्याची, बंधुत्वाची ज्योत पेटवली। कुणामुळं? अर्थातच मोदी शहांच्या कणखर नेतृत्वानं। जगातल्या प्रत्येक हिंदूला सुरक्षित वाटावं यासाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व। तुम्ही आज बघा बांगलादेशातील अत्याचार कसे कमी झाले, कारण कुठेतरी कट्टरतावादी लोकांनी भारताचा धसका घेतला। अशा अनेक घटना सांगता येतील जिथे स्पष्ट होते की पूर्वीचा हिंदू आणि आताचा हिंदू यामध्ये किती सुरक्षित आहे। केवळ एका घटनेमुळे जर देशाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होणार असतील तर याहून दुर्दैव ते कोणते? मुंबई बॉम्बस्फोट किंवा गुजरात दंगल आठवा। आपल्या हिंदू बांधवांना किती क्रूरपणे मारले होते। त्या अत्याचाराच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात। त्यावेळी हिंदूंच्या हक्काचे रक्षण करणारे गाफील होते, त्यामुळे हिंदूंचे मनोबल खच्ची करणारे प्रसंग घडतच होते। पण आज परिस्थिती बदलून गेली आहे। आज जगाच्या 10 दिशा पादाक्रांत करायला हिंदू आघाडीवर आहे।